तर आता फायनल 535 पायऱ्या कंप्लीट करून मी आलेलो आहे मार्लेश्वर देवळाचा मेन गेटवर. हॅलो रॅम, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता वाजलेले 11 आणि टायटल ठरवून समजा हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. तर हा एपिसोड नंबर 2 आहे मुंबई सोमेश्वर सिरीजचा. लास्ट ब्लॉग बघितला असेल तुम्हाला माहिती असेल, मी आलेलो देवरुखला. ते पण म्हणजे मी पहिला आलेलो दिवा सावंतवाडी पकडून समेश्वरनं एस टी पकडून मी आलेलो देवरुखला. तर तो एस टी पकडून जे देवरुखला आलो त्याचं मी जास्त काय शूट नव्हतं केलेलं. मी दिवस सावंतवाडीचं मागच्या वेळी प्रॉपरपैकी शूट केलेलं. तो ब्लॉग ह्याच्या आधी तुम्हाला बघायला भेटेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे देवरुखला कशासाठी आलो ते म्हणजे फिरण्यासाठी आलो. तर आज त्याच टॉपिकवर हा ब्लॉग असणार. तर आज मी चाललेलो आहे मार्लेश्वर देवरुखपासून समथिंग 20 किलोमीटर लांब आहे. तर अर्धा तास पोचायला लागतं. तर मी आणि माझ्या पप्पाची मावशी आम्ही दोघं चाललेलो आहे मार्लेश्वरला रिक्षानी. 3-3:30च्या दरम्यान आम्ही निघू. आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी मावशीचं जास्त काय घर नव्हतं दाखवत, म्हणजे काल मी पूर्ण दिवस रेस्टच केलेला असं बघायला गेलं तर. पण आज मी जास्त घर तर दाखवत नाही बसणार आतनं, पण बाहेरनं तुम्हाला मागच्या वेळी पण दाखवलं, यावेळीसुद्धा दाखवतो. तर हे सर्व मावशीचं घर आहे. हा मावशीच्या घरचं बाहेरचा पॅसेज आहे पूर्ण. आणि इकडनं बाजूलाच एस टी डेपोसुद्धा आहे. त्यामुळे मला इकडे यायला आवडतं का, कारण की सर्व गोष्ट आजूबाजूलाच आहे. म्हणजे एस टी डेपो झाला, बाकी दुकानं ते सर्व आजूबाजूला असल्यामुळे मी इथे येतो. आणि फिरण्यासारखे पण खूप सारे स्पॉट आहे. तर ते बाकीचे इकडचे जवळजवळचे जेवढे पण फिरण्यासारखे स्पॉट आहे ते मी उद्या कवर करणार, म्हणजे ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज मी जातो आहे मार्लेश्वरला, ते तुम्हाला दाखवतो. तर चला निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. मगाशी बोललेलो की थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे निघताना कंटिन्यू करेल, पण आता मी तुम्हाला दाखवतो की गावी आल्याच्या नंतर मी काय काय करतो. हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, पण आता पण दाखवतोय मी. तर आता आले इथे टी व्ही लावलेलं सिंचन बघतोय आणि त्यासोबत फणस सुद्धा खातोय. गावी आलात आणि हे नाही केलं तर तुम्ही काय केलं. तर आता थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे निघतो तेव्हाच ब्लॉग कंटिन्यू करतो. मी हे दाखवण्यासाठीच फक्त ब्लॉग स्टार्ट केलेलं. तर चला. आणि आता वाजलेलं 3 आणि फायनली मी रेडी झालेलो आहे. ब्ल्यूवाला शर्ट घातला आणि ब्लॅकवाले जीन्स आहे. आणि आता ते घालून मी जाणार मार्लेश्वरला. आता थोड्या वेळात रिक्षासुद्धा येईल. तर रिक्षा आल्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो, म्हणजे तेव्हा निघेलच तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता रिक्षा आलेली आहे आणि आता मी आणि मावशी बसून जातो आणि थोड्या वेळात कंटिन्यू करतो, म्हणजे पटकन रिक्षात बसून सामान ठेवून देतो आणि मग कंटिन्यू करतो. आता फायनली निघालेलो आहे आणि इकडनं आता 19 किलोमीटरची जर्नी आहे आणि बाजूला मावशी बसते. आणि आता इकडनं अर्धा तासात पोहोचू. तर चला बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करतो. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या. तर फायनली पोचलेलो आहे मार्लेश्वरला. आता फायनली 19 किलोमीटरची जर्नी 40 मिनटामध्ये कंप्लीट करून फायनली पोचलो आहे मार्लेश्वरला. आणि इथे आलं की एक गोष्ट लक्षात ठेवा की इकडे माकडं असतात, तर तुमचे जेवढे पण इम्पॉर्टंट वस्तू आहे ते सांभाळून ठेवा. आणि आता मला इकडनं जायचं आहे 535 पायऱ्या चढून मार्लेश्वरला. आणि येताना तुम्हाला जे दाखवलं ते सुद्धा मार्लेश्वरचंच मंदिर आहे. ते जाताना आम्ही जाऊ इकडनं समथिंग 8 किलोमीटरचं समथिंग असेल ते. तर आता वरती 500 पायऱ्या चढायच्या आहे. तर आता चढल्याच्या नंतर मध्ये जिकडे स्टॉप घेईल तिकडे दाखवेल मी तुम्हाला, पण आता डायरेक्ट चढल्याच्या नंतरच दाखवतो, म्हणजे एंडिंगला तिथे पोचलो की दाखवतो. हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच असतं. आणि बाजूला असं काय व्ह्यू आहे. पावसाच्या टायमाला आलं तर एकदम चांगल्यापैकी बघायला भेटेल. तर आता जास्त मोबाईल पण बाहेर नाही काढत, माकडं असतं तिथे म्हणून. तर वरती जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करतो. आता एकदम मध्ये पोचलेलो आहे. हा ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या इकडे आलं तर ऑलमोस्ट असं बघायला गेलं 100 पायऱ्या तर आरामशीर चढलेले दिसतात. आणि आता हळूहळू मावशी येते
तर ती येईपर्यंत थोडा वेळ थांबतो आणि ब्लॉगला कंटिन्यू करतो. आणि इकडनं व्ह्यू तर मस्तच आहे. पावसाच्या टायमाला इकडनं धबधबा येतो. तर आता फायनल 535 पायऱ्या कंप्लीट करून मी आलेलो आहे मार्लेश्वर देवळाचा मेन गेटवर. आणि इथे चप्पल स्टँड आहे, तर इथे चप्पल काढतो. आणि आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर तिथे थोडं बाजूला त्या साईडला तो जो पॅसेज दिसते तिथे जाऊन हे करेल, मी ब्लॉग काढेल. तर आता चप्पल काढून दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करतो. तर आता वाजलेले 4:30 आणि फायनली माझं दर्शन ते झालेलं आहे कंप्लीट. एकदम प्रॉपरली दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आणि इथे पहिली गोष्ट म्हणजे माकड असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आतमध्ये मंदिरामध्ये खरं साप आहे. ते या मंदिराचे रक्षा करतो. तर त्याचं म्हणजे खूप सारे म्हणजे स्टोरीज आहेत. ते आपल्याला म्हणजे मला पण प्रॉपरली माहीत नाही याची स्टोरी. तर ते तुम्हाला इकडचे कोण पंडित असेल तेच सांगेल. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता तरीसुद्धा मी थोडीशी एक छोटीशी क्लिप काढलेली आहे. आणि इकडे आता तुम्हाला इकडचा समोरचा व्ह्यू दाखवतो. आणि समोर इथे धारेश्वर धबधबा आहे तो सुद्धा दाखवतो. तर इकडे समोरच तो जिकडे पाणीचं थोडंफार असं तुम्हाला दिसत असेल तिथे धारेश्वर धबधबा असतो. तो आता हे नाही म्हणजे पडत नाही, कारण की उन्हाळा असल्यामुळे पाणीच नाही. आता वाजले 4:40 आणि फायनली आम्ही इकडनं निघालेलो. आता इकडनं परत आता खाली जाणं आणि तिकडनं जो जुनावाला मंदिर दाखवलेला येताना तो वाला बघायला जाणं. तर आता खाली जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो, कारण की पट पोचू आम्ही. तर चला, आता इथे आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे इथे सोलकढी आणि ताक पिण्यासाठी. तर आता ताक आणि सोलकढी आले की दाखवतो. तर आता मी मलाई लस्सी घेतली आणि मावशीने सोलकढी घेतलेली आहे. तर आता फायनली मी पोचलेलो आहे खाली. 20 मिनटामध्ये खाली पोचलेलो आहे. जायला 20 मिनटं म्हणजे जायला अर्धा पाऊण तास लागतो आणि यायला फक्त 20 मिनटं. आणि इकडे म्हणतात 535 पायऱ्या, पण असं जाताना तुम्हाला वाटणार नाही. येताना तर कुठे पण असेल तर येताना काही वाटत नाही, पण जाताना 500 पायऱ्या जे बोलतात तेवढं काही वाटत नाही म्हणजे. पण असतील, पण काय गॅरंटी नाही याची. तर आता मी फायनली खाली पोचलो. आता इकडनं मी रिक्षा पकडून परत जाणं त्यावाल्या मार्लेश्वरला, जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी, तो वाला मार्लेश्वरला आता जाईल आणि तिकडनं मग आम्ही घरी जाऊ. तर आता चला थोडा वेळ आता निघेल. मावशी येते पाहणं हळूहळू, तर त्यामुळे मी थांबलो इथे येऊन खाली. तर लास्टला तुम्ही मार्लेश्वरला बघून घ्या. आणि हा मार्लेश्वरचा पार्किंग एरिया. आणि तिकडे जे मेन गेट दिसते तिथे ST स्टँडसुद्धा आहे, म्हणजे तिथेच ST थांबते एकदम एंडिंगला. आणि त्याच्या बाजूला दुकान ते सर्व बघायला भेटतात तुम्हाला. आणि हा मेन दरवाजा आहे मार्लेश्वरचा. तिकडनं डायरेक्ट वरती चालत जायला लागतं तुम्हाला. आणि हा लास्टला बघून घ्या. आता किती वर्षाच्या नंतर परत येईल माहीत नाही. आता निघालो. आणि आणखीन एक गोष्ट, इथे नेटवर्क नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग अशी जे मी लस्सी आणि ताक हे प्यायलो, लस्सी आणि काय होतं आपलं हे सोलकढी, त्याचं रेट झालेलं आहे 90 रुपये. तर 45 रुपीची इच किंवा कसं, पण मला माहीत नाही, त्यांनी प्रॉपर रेट नाही सांगितलं लस्सीचा आणि ते सेपरेट रेट. पण त्यांनी असं म्हणजे 90 रुपये फुल अमाऊंट सांगितली. तर आता रिक्षात आलेलो आहे. फायनली रिक्षा निघालेली आहे आणि आता तिकडच्या मार्केटमध्ये जातो आम्ही. चला मग तिकडनं कंटिन्यू करतो. तर इकडच्या मार्लेश्वरला पोचलेलं आहे. हे अंगवली गावातलं आहे देवस्थान मार्लेश्वर. मस्त एकदम बनवलं आहे. दाखवलं आतनं, थांबा. अशी काय एंट्रन्स आहे. आणि एकदम बाजूला बघा एकदम फुल मोकळं आहे. बाजूला डोंगर आहे. इकडनं थोडं पुढे मार्लेश्वरसुद्धा आहे. आणि हे पण मार्लेश्वरच आहे, पण हे दुसरं म्हणजे इकडनं मेन पालखी निघते. आता ह्याचं काय आहे माहीत नाही आपल्याला. पाय धुण्यासाठी आहे. आणि हे मेन मंदिराकडे जायला पायऱ्या. आणि साईडला मस्त बसायला केलं.
हे मंदिर तर आता फायनली माझे दोन्ही दर्शन कंप्लीट झालेले, म्हणजे तिकडच्या मार्लेश्वरचं पण दर्शन कंप्लीट झालं आणि इकडच्या मार्लेश्वरचं सुद्धा दर्शन कंप्लीट झालं. आणि हा वाला मंदिर एकदम छानपैकी बांधलेलं आहे. हा रिसेंटलीच बांधला गेला आहे. ह्याच्या आधी म्हणजे मी खूप वेळा आलो त्यावेळेस नव्हता हा मंदिर. यावेळी आता आलो त्यावेळी पहिल्यांदा पाया पडायला आलो इथे. आणि बाजूला असा व्ह्यू आहे. तर आता आम्ही इकडनं जाणार घरी आणि आता घरी पोचायला अजून 15-20 मिनटं लागेल इकडनं. मग घरी जाऊन हा ब्लॉग मी एंडच करेल. आणि हा दुसरी गोष्ट, माझं ह्याच्यानंतरचं प्लॅन आहे म्हणजे उद्याच्या दिवसाचा तिकडचे जवळपासचे सर्व देवळं करायचं. तर त्याच्या ह्याच्या नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आता मी निघतो इकडनं आणि हा ब्लॉग डायरेक्ट घरनंच कंटिन्यू करतो. आता खूप थकलेलो मी त्यामुळे. तर चला. तर फायनली मी आता पोचलो आहे घरी आणि आता वाजलेले 6:15 आणि लवकर मी घरी पोचलेलो आहे. आम्ही काय ते समथिंग 3:30च्या दरम्यान निघालेलो आहे इकडनं. आम्हाला जास्त वेळ लागला नाही दर्शनला सुद्धा. आणि हा मला मार्लेश्वरला जायची खूप इच्छा होती म्हणून मी आलेलो इथे देवरुखला फिरण्यासाठी. मी समथिंग गेल्या 5-6 वर्षापासून येतोय, म्हणजे 2-3 वेळा येऊन गेलो, पण मी मार्लेश्वरला गेलो नव्हतो. ते यावेळी म्हटलं की मार्लेश्वरला जायचं म्हणजे जायचं. तर त्यामुळे मी आणि माझे पप्पाची मावशी, तर आम्ही लोक मार्लेश्वरला आम्ही दोघं गेलेलो. तर आता इकडनं हा ब्लॉग मी आता एंडच करेल, कारण की मी आता झोपायला जाणार, परत उठणार, जेवायला परत झोपणार, त्यामुळे दाखवण्यासारखं काय नाही. तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. त्या मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.